प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली. तर इथे मी आपल्या जेवणाच्या वाटीने 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर आपण बटरचा वापर करणार आहोत मोहनासाठी. थोडंसं मेल्ट करून घेतलं मी. 2 टेबलस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून ओवा, अर्धा टेबलस्पून हळद आणि पाव टेबलस्पून हिंग. तर आता सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला मोहन घालायचे. दोन टेबलस्पून मोहन घालून घेतलं मी. आधी सर्व पिठाला हे लावून घेऊया. या प्रमाणात जर मूठ बनली नाही पिठाची तर तुम्ही अजूनही घेऊ शकता. बटर छान चोळून घ्यायचं. भाजणीचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे. भाजणीचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे मी. हे बघा, अशी मूठ बनली पाहिजे. आपलं मोहन परफेक्ट आहे. हे बघा, अशी परफेक्ट मोहन झालेलं आहे. आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया. मिरची, हिंग आणि हळद, ओवा, तीळ, आणि चवीप्रमाणे मीठ. धणे जिऱ्याची पावडर मी घेतलेली नाही आहे, कारण मी भाजणीमध्येच धणे जिरे पावडर घेतली होती. जर घेतलेली नसेल तुम्ही भाजणीमध्ये तरच तुम्ही यामध्ये टाका, पिठामध्ये. आता हे छान एकत्र करून घ्यायचं आणि मग मी साधं पाण्यानेच मळून घेणार आहे. कोमट पाणी घेतलं तरीही चालेल. इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेते आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही. तर मी मळून घेते आणि मग दाखवते पुढची प्रोसेस. हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून घेतलं मी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता सोऱ्यामध्ये आपण ही चकती टाकली आहे चकलीची, आणि सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा. थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता एक छोटासा उंडा करून घ्यायचा अंदाजाने. अशा प्रकारे यात भरून घ्यायचं. थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मध्ये गॅप राहत नाही आणि चकली टाकताना मग तुटत पण नाही. एकतर तुम्ही पोलपाटावर टाका किंवा मग ताटलीवर घ्या. कोणतीही पद्धतीने करू शकता. एक मी पोलपाटावर पण दाखवते. शेवटचं टोक आणि सुरुवातीचं टोक
प्रेस करून घ्यायचं. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही ठेवू शकता, छोटी मोठी अशा प्रकारे. हे बघा, आता मी सर्व चकल्या टाकून घेते. एकीकडे मी गॅसवर तेल तापायला ठेवलं, अगदी कमी गॅसवर. हे बघा, अशा प्रकारे मी टाकून घेतले. आता आपण तळायला घेऊया. आता तेल तापले, चकली टाकते. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि लगेचच झाऱ्या लावायचं नाही. बघा, चकली तेलात विरघळलेली नाही आहे, म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता पलटी मारून घेऊया. उलट पलट करतच तळायच्या, म्हणजे सारखाच कलर येतो चकलीला. हे बघा, साधारण असा कलर आला ना की मग काढून घ्यायच्या. मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊया. अशा प्रकारचा झारे असतो ना, यात निथळत ठेवायच्या. अशा प्रकारे असा कलर आला पाहिजे. आता सगळ्या चकल्या मी अशाच तळून घेते. चला, सर्व चकल्या तळून झाल्यात आपल्या. बघा, सगळा सारखाच कलर आलेला आहे. हळदीचं प्रमाण अगदी व्यवस्थित घालायचं, म्हणजे कलर छान येतो चकलीला. बघू शकता तुम्ही. भाजणी करून ठेवली ना की 1 वर्षभर छान राहते, काहीही होत नाही भाजणीला. फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं पाकिट करून, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा, लहान मुलं असतील तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना करून देऊ शकता. एक तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, आवाज पण येत असेल तुम्हाला, बघू शकते. पोकळ पण झालेले आहेत. अशा प्रकारे चकल्या करून बघा तुम्ही. पुढच्या वेळेस मी भाजणी करण्यापासून तर चकले करेपर्यंत, पीठ आणण्यापासून सगळं सांगणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल भाजणीच्या चकलीची, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.